रामनवमी निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रथ ओढला। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी। रामनवमी निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रामनवमीचा उत्साह। दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी। आज रामनवमीचा उत्साह। कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक। आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची पूजा संपन्न। महादेवाच्या विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। वडाळ्यात राम मंदिरात श्रीरामनवमीचा उत्साह। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ। प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। धाराशिवच्या उमरगामध्ये रामनवमी उत्साहात साजरी। रामनवमी निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन। सातपुड्याच्या चैत्र नवरात्र उत्सवानिमित्तानं होम हवन। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बीडच्या परळीतील पुरातन राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई। गोराराम, काळाराम आणि सावळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा। नांदेडच्या माहूरगडावर चैत्र नवरात्रोत्सवाच्या नवमीचा सण उत्साहात साजरा। गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी। इचलकरंजीत जुन्या सोमनाथ शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी। परिसरात भक्तिमय वातावरण। हर हर महादेवच्या जयघोषात शिवलिंगाचं दर्शन। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कापडाचं छत। चंद्रपुरात माता महाकाली यात्रोत्सवाला सुरुवात। रामनवमी निमित्तानं 51 फुटांच्या ध्वजाचं ध्वजारोहण। आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीनं ध्वजारोहण। वाळू शिल्पकार रविराज चित्र यांनी वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर साकारलं श्रीरामाचं वाळू शिल्प। रामनवमी निमित्तानं कलाकृती सादर। रामफळाच्या पानावर साकारलं प्रभू श्रीरामांचं चित्र। कलाकार कौशिक जाधव यांच्या कलाकृतीतून भक्तिभावाचं दर्शन। धाराशिवच्या परंडा तालुक्यात काळभैरवनाथाच्या नवीन रथाचं सोनारी गावात आगमन। नागरिकांनी रथाची मिरवणूक काढली। रत्नागिरीच्या खेडमध्ये चंडिका देवी यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार। 15 एप्रिलला यात्रा सुरू होणार। चंडिका माता देवस्थान कमिटीकडून यात्रेचं नियोजन। नाशिकच्या मणीगडावर सप्तशृंगी देवीची यात्रा सुरू होणार। भाविकांसाठी जादा 250 बसेसच्या व्यवस्थेचं नियोजन। 12 एप्रिलपासून उत्सवाला सुरुवात होणार। चाळीसगाव बस आगारात 5 नवीन बसेसचं लोकार्पण। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते बसचं लोकार्पण। सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अवकाळी पावसानंतर कोकणात हवामानात बदल जाणवणार। पुढील 2 दिवस किनारपट्टी भागात वातावरणात बदल होणार। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। जालन्याच्या बदनापूरमधील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित। फळबागांसाठी 22,500 तर कोरडवाहूसाठी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। जालन्याच्या भोकरदनमधील धावडा गावात नळाला दूषित पाणी पुरवठा। ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। सांगलीच्या कृष्णा नदीच्या स्वामी समर्थ घाटावर ड्रेनेजचं पाणी मिसळण्याचा प्रकार। दूषित ड्रेनेजचं पाणी तातडीनं बंद करा। पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त। जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी फेटाळला। सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8.99 रुपये दर। नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण। ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर। पाणी आणण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्यानं शेती कामांवर परिणाम। दुपारच्या वेळेत मजूर मिळत नसल्यानं शेती कामांना फटका। वाशिममध्ये 3 ते 4 दिवस अवकाळी पावसानंतर आता तापमानात वाढ। 39 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद। तलाव कोरडे पडायला सुरुवात। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील पिंपळदरी शिवारात पाणवठे कोरडे ठाक। वन्य प्राण्यांचे तहान भागवण्यासाठी बांधण्यात आले होते पाणवठे। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला। तलाव, नाले, नद्या आटत चालल्यानं वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण। धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप आणि शिंदे शिवसेनेत वाद। राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळे निधी थांबल्याचा शिवसेनेचा आरोप। 21 तारखेला शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात मनसेचं आंदोलन। महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी।
धुळ्यातील चित्तोड रावेर रस्त्याची दुरवस्था, वारंवार अर्ज करूनही रस्ता दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक रोखली गेल्यानं पोलिसांकडून काही आंदोलकांना ताब्यात. धुळ्याच्या शिरपूरमधील थाळनेर गावात दारूबंदीसाठी धडक मोर्चा, महिलांकडून ग्रामपंचायत आणि पोलीस स्थानकावर मोर्चाने दारूबंदीची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराची कोयता घेऊन दहशत, 12 तासात पोलिसांनी अटक करत गुन्हेगाराची धिंड काढली. पुण्याच्या शिरूरमध्ये महिलेचं मंगळसूत्र चोरी घटना सीसीटीव्हीत कैद. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील फलकेमळा परिसरातील घटना. चंद्रपूरच्या मूल तालुक्यात पोलीस असल्याची बतावणी करत मालवाहू ट्रॅक्टर चालकाला गंडा. ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 34,000 रुपयांना गंडवलं. ट्रॅक्टर चालकाच्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक. पुण्याच्या इंदापुरात 2 गटात हाणामारी, किरकोळ कारणावरून राडा. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. बीड शहरातील एका शाळेच्या परिसरात 40 वर्षीय व्यक्तीचे अश्लील हावभाव. पालकांनी विकृताला चोपलं. शाळेच्या परिसरात विकृताची संशयास्पद हालचाल. नागपूरच्या गोरेवाडा बायपास रिंग रोडवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात. 3 ते 4 जण जखमी. पलोटीनगर परिसरातील घटना. आणि टँकर चालकाच्या चुकीमुळे 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. चुकीच्या पद्धतीनं रिव्हर्स घेतल्यानं मुलाचा मृत्यू. वारजे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल. गोंदियात बबईतील लग्न सोहळ्यात 25 लोकांना विषबाधा. गरोदर महिलेसह 8 चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची माहिती. कोरेगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. सोलापूरच्या करमाळ्यातील कोर्टी गावात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही गळफास घेत आत्महत्या. 4.5 महिन्याच्या चिमुकली समोरच कृत्य. नागपुरात ओयो हॉटेलमध्ये देहव्यापार चालवणाऱ्या दोघांना अटक, तर 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. धाराशिवच्या भूम तालुक्यात डीपीचा विजेचा झटका लागल्यानं तरुणाचा मृत्यू. आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयासमोरच मृतदेह ठेवला. चांदवडच्या देवळा तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट. सटाण्याच्या एका हॉटेलमध्ये चोरांनी डल्ला मारला. 25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला. पोलिसांकडून तपास सुरू. नांदेडमध्ये गोठ्याला आग लागल्यानं 2 बैलांचा होरपळून मृत्यू, तर आगीत शेतीउपयोगी साहित्य जळून खाक. शेतकऱ्याचं नुकसान. कोबीला भाव नसल्यानं उभ्या पिकात शेतकऱ्यानं रोटावेटर फिरवला. कळमनुरी तालुक्यातील सोडे गावात कोबीला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही पालिकांची मालमत्ता कराची वसुली यंदा 50% आत. पालिकेची कर वसुली एप्रिल महिन्यातही सुरू राहणार. कर वसुली कमी झाल्यानं नगरपालिकांना आर्थिक भुर्दंड. पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना. पालिकेकडून फॉग कॅनॉन मशीनचा वापर सुरू. भंडाऱ्याच्या वरठीत रेल्वे पुलाजवळ चिकन विक्रेत्यांकडून पसरवला जातोय कचरा. परिसरातील दुर्गंधीयुक्त वातावरणाकडे स्थानिक ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. गोंदियात 4थ्या लाईनच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द होणार. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा मार्गावर 15 ते 26 एप्रिल दरम्यान कामं हाती घेतली जाणार. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश. आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक. उद्यापासून 2 दिवस चिंतन बैठक होणार. आश्रमशाळा शिक्षकांच्या प्रश्नावरही होणार चर्चा. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश. डॉक्टरांच्याच कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टरांचेच कान टोचले. सांगलीत आरोग्य सेवेवरून आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे कान टोचले. वर्धेतील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार राजेश बकाने यांची भेट. वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेत चर्चा. चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना. भाजप प्रदेश मंत्री विजय चौधरी जळगाव जिल्हा दौऱ्यावर. चौधरींकडून भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणीचा आढावा. 5.5 लाख सदस्यांचा टप्पा यशस्वी पद्धतीनं संपन्न. जळगाव जिल्ह्यातील निलंबित पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत हालचाली सुरू. भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची माहिती. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात वाहतूक शाखेची पोलीस चौकी तयार करण्यात आली. आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते उद्घाटन. नागपूरच्या मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित बस स्थानक उभारणार, तर 6 ठिकाणी होणार व्यापारी संकुल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विकास कामांचा आढावा. अमोल मिटकरींच्या निवासस्थानी छत्रपती संभाजी महाराजांचा 9 फुटांचा पुतळा विराजमान. विदर्भातील शंभूराजेंचा दुसरा पुतळा अकोल्यात विराजमान.
धुळ्यातील कुवे गावात विविध विकास कामांचं भूमिपूजन, भाजप माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळावर धुळ्यातील पार्वती जोगी यांची नियुक्ती. पार्वती जोगी या किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर सर्व स्तरातून अभिनंदन. चंद्रपूरच्या राजुरा जंगलात तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या कासवांची निसर्गात मुक्तता. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर भागांमधून कासव जप्त करण्यात आली होती. आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा कोंबड्यांवर हल्ला. चंद्रपूरच्या मूलमधील चिते गावात वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये दहशत निर्माण करणारी दुसरी वाघीणही जेरबंद. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.